बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्ज पुन्हा एकदा सुरू झालेले आहे. तुम्ही बांधकाम कामगार असाल तर लगेच तुम्ही इथे अर्ज करायचा आहे. पण त्यासाठी रिक्वायरमेंट काय असणार आहे, कागदपत्रे कोणते लागणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लक्षात घ्या, महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्ज मोफत भांडी संच अर्ज सुरू झालेले आहे. यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार असणे आवश्यक असणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर बांधकाम कामगार विभागात असाल तर एक नवीन अपडेट आहे. मोफत भांडी किट योजना सुरू झालेली आहे. बांधकाम कामगार विभाग म्हणजे इमारत व इतर बांधकामाचे व्यवसायात असलेले जे नोकरदार वर्ग, म्हणजे जे बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी जसे कॉन्टॅक्ट असतील, स्थलांतर व्हावे लागते, त्यामुळे त्यांना राहण्याचे म्हणजे निवासस्थान, मुलांचे शिक्षक, आरोग्यविषयक समस्या, नंतर भोजन याबाबत सर्व नव्याने सुरू कराव्या लागतात. यासाठी सरकारने इथे मदत केली आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला इथे नोंदणी असणे गरजेचं असणार आहे. त्यामुळे जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे तिथे BOCW नंबर टाकावा, म्हणजे बांधकाम कामगारचा जो नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, ते तुम्हाला टाकावं लागणार आहे. यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हे रजिस्ट्रेशन असणे गरजेचं असणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता, कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आहे इथे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व कागदपत्रे तुम्हाला इथे जमा करावे लागणार आहे. यासाठी उद्दिष्ट इथे दिलेलं आहे. त्यानंतर जे काही सविस्तर माहिती आहे ते दिलेलं आहे. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा पहिली कमेंट आहे तिथे सुद्धा मिळणार आहे. तर बांधकाम कामगार भांडी किट योजनेसाठी तुम्हाला पुढे प्रमाणे जे पात्रता असणार आहे, अर्जदार कामगार अर्ज करणारे कामगारच महाराष्ट्रातील वास्तवता 15 वर्ष असावे. जे कामगार अर्ज करणार आहे ते मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे गरजेचं असणार आहे. अर्जदाराने नोंदित कामगार असावे व नोंदणी चालू आहे. तुम्ही नोंदणी करू शकणार आहात. तिथे बघू शकता तुम्ही, इफ यू आर वर्किंग इन कल्याण देन प्लीज सिलेक्ट कल्याण ॲज युअर नियरेस्ट वर्क, जे काही WFC लोकेशन हे सांगितलेलं आहे. आधार नंबर, मोबाईल नंबर सांगितलेला आहे. कल्याण तालुकाच दिलेला आहे, इचलकरंजी तालुकाच दिलेला आहे. इथे संपूर्ण तुम्हाला इथे प्रोसीड करायचं आहे. तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण जे फॉर्म आहे ते भरायचं आहे. ते भरल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन भरल्यानंतर, म्हणजे इथे विथ प्रूफ आहे की बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर जवळजवळ 1 वर्षापर्यंत नंतर तुम्हाला सर्व योजनांचे लाभ मिळण्यास सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या जे योजना दिलेल्या आहे बांधकाम कामगारांमध्ये, तुम्ही पाहू शकता इथे की वेगवेगळ्या योजना आहेत. म्हणजे मुलांचं शिक्षण करू शकता. त्याच्यानंतर जे वर्कर्स आहेत त्यांना स्कीम्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या मुलांसाठी शिक्षण पूर्ण आहेत, भांडी संच मिळतो. त्यानंतर तुम्हाला आरोग्य रिलेटेड आहे ते पूर्ण तुम्हाला जे लागणार आहेत ते पूर्ण पैसे सरकार देत आहेत. इथे वेगवेगळ्या स्कॉलरशिप भेटत आहेत. आता बांधकाम कामगारांना अर्ज करण्यासाठी पहिल्यांदा BOCW रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. इथे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाका, सेंड OTP करायचा आहे. प्रिंट करण्यासाठी इथे केल्यानंतर तुम्ही कामगार नोंदणी आणि नोंदणी दिनांकन अपॉइंटमेंट प्रिंट करू शकणार आहात. इथे तुम्ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला कोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे, त्यानंतर तुम्हाला रिन्युअल करायचं आहे, वर्कर रजिस्ट्रेशन करायचं आहे, हे सगळं इथे तुम्हाला पुन्हा एकदा इथे ऑफिशियल जी साईट आहे ते चालू आहे, तुम्ही बघू शकणार आहात. वेगवेगळ्या योजना आहेत बांधकाम कामगार रिलेटेड. म्हणजे तुम्ही बघू शकता की जे भांडी किट योजना आहे, गृहोपयोगी साहित्य, शैक्षणिक योजना आहे, आरोग्यविषयक योजना आहे, अशा वेगवेगळ्या 26 योजना बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार योजनेच्या अंडर भेटतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारद्वारे ही योजना आहे. राज्याचे तुम्ही कामगार आहे, राज्यातल्या कामगारांना आर्थिक मदत मिळण्यासाठी ही योजना आखली आहे. या संदर्भात अजून कोणती तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच इथे कमेंट करायचं आहे. बघू शकता तुम्ही, जे फर्स्ट मॅरेज एक्सपेन्स आहे ते भेटणार आहे. मिड डे मील स्कीम आहे. त्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे. त्यानंतर इथे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आहे. सुरक्षा विमा योजना आहे. त्यानंतर ट्रेनिंग आणि लर्निंग योजना आहे. फायनान्शियल असिस्टंट 51,000 मॅरेज ऑफ 1 डॉटर ऑफ द रजिस्टर्ड कन्स्ट्रक्शन वर्करसाठी सुद्धा मिळणार आहे. एज्युकेशनमध्ये मिळणार आहे, हेल्थकेअरमध्ये मिळणार आहे, फायनान्शियली तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बांधकाम कामगार जर तुम्ही असाल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ मिळवू शकणार आहात. या संदर्भात काही प्रश्न असू द्या विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.